प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव मुखी होत त्यांच्या नाव झाला मुघलांचा रतर्दन काळ हर हर महादेव मुखी होत त्यांच्या नाव झाला मुघलांचा रतर्दन काळ म्हणजे आदरणीय वसंत हंकारे सर, मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन बर्डे प्रवीण शेठ बोरा, रविभाऊ सोनवणे, गणेश दादा देशमुख, रमेशजी देशमुख, विजय पाटे या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सचिनजी खाबिया, गोरखजी छोटी यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे. जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये या संतोषजी गवळी हेही या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं मी स्वागत करतो. पत्रकार दुर्गेशजी दायमा, अनिलजी गांगुर्डे, देवळांना देवा गेला अंतरीचा जागवारी हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्या गीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या थोड्या काळात माझी गमले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या थोड्या काळ्या. कोणत्या थोड्या काळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या थोड्या काळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरं 4 वर्षाचं तुझं लेकरं तुझ्या मांडीवरती वाढत आहे का? तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे का? या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमचा माणूस कुठला हरवत आला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. एखादा माझ्या लेकीवरती तुटून पडू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. हे वसंत हंकारे आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठेके टाकून झाला. बाप नावाचं वाद आहे तुझ्या काळजामध्ये पेरून झाला. आई नावाच्या मायेचा हात आहे तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून झाला. हे म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. तिथं बसलेल्या प्रत्येक लेकराला मी सांगतोय, आज एक काम करायचं माझ्या पोरा, पळत पळत घरी जायचं. हे आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं. हे आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. हे माझ्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. तो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण आई बाबांना आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये चढ लागला. म्हणून माझ्या लेकरांना आज मी तुम्हाला सांगतो, पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. माझ्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आहे 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आईला अगदी थोडा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या. आई तुला किती वेदना होत होत्या. हे पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. माझ्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुझ्या आईला विचारशील त्याच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. हांबरला थोडं ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरांनो, हे माझ्या लेकरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली
तुम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय कोणी या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय हे आंबळणा फोडत असते पिंडाचा घासत असते हे आंबळणा फोडत असते पिंडाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी साहेब साहेब पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब त्या लेकराला मी कधीच बघितलं नाही साहेब नाव महिने नाव